हॅलो एव्हरीवन. महाट्रान्सको एई असो, डीवाय असो किंवा ॲडिशनल असो, तर याची एक्झाम डेट आउट झालेली आहे. या क्षणाची आपण खूप दिवसांची खूप आतुरता बघत आहोत आणि तो क्षण आता आलेला आहे. फायनली आपली एक्झाम डेट जी अकॉर्डिंग आता आपल्या हातात जे लास्ट 20 डेज उरले आहेत त्याचा आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे, जेणेकरून आपली एक्झाम क्रॅक झालीच पाहिजे. तर त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे आणि त्यानुसार तुम्ही जर प्लॅन केलं तर प्रॉपर एक्झिक्युशन करून नक्कीच सिलेक्शन होईल. की एक्झाम डेट आपली 29 डिसेंबर एई ट्रान्समिशनची माहिती होती, तीच आपली रिअल एक्झाम डेटमध्ये कन्वर्ट झाली थ्रू ऑफिशियल नोटिफिकेशन. आणि बाकी जर विचार केला तर असिस्टंट तो 11/1/2025 ला आहे, ॲडिशनल 25 आणि डीवायचा 20/1/2025 ला. ठीक आहे. तर आपण मेनली आता प्लॅन करतोय 29 डिसेंबरच्या अकॉर्डिंग अभ्यास कसा करायला पाहिजे ते. आता एक्झाम डेट जेव्हा आपल्याला समजते तेव्हा नॉर्मल आहे की आता एखादा स्टुडंट आहे ज्याने अभ्यासच काही केला नाहीये, त्याला फक्त एक्झामला जायचं आहे, तर अशा स्टुडंट नाही येणार प्रेशर. पण प्रेशर कोणाला येईल? ज्यानं खरंच लास्ट 2 वर्षात किंवा 1-1.5 वर्षात जे काही अभ्यासाचं योग्य प्लॅनिंग केलं, अभ्यास केला, प्रत्येक दिवस जो आहे अभ्यास करून म्हणजे त्याला इन्व्हेस्ट केलं त्या दिवसाला, तर त्या स्टुडंटला नक्कीच प्रेशर येईल. कारण त्या जेव्हा त्याला आता ती मेहनत परफॉर्म करायची आहे किंवा ते पेपरमध्ये सिद्ध करायचं आहे की नाही मी प्रॉपर अभ्यास केलेला आहे आणि प्रॉपर एक्झिक्युशन करायचं आहे, तेव्हा त्या स्टुडंटला प्रेशर येतं. तर तुम्हाला जर प्रेशर येत आहे किंवा एक्झामचा तो फील येत आहे की नाही आता एक्झाम डेट समजली आहे, तर ते नॉर्मल आहे बिलकुल. पण त्या प्रेशरला आपल्याला हँडल करायचं आहे. आणि हँडल कसं करायचं? जर प्रॉपर एक्झिक्युशन केलं, समजा प्लॅनिंग केलं की समोर सांगणारच आहे काय कसं करायचं, तर तर तुम्ही प्लॅन जे अकॉर्डिंग केलं त्या अकॉर्डिंग एक्झिक्युशन केलं तर तुम्हाला प्रेशर ते जे येत आहे ते बिलकुल नॉर्मल होऊन जाईल आणि पेपर पण तुमचा खूप चांगला जाईल. ठीक आहे. तर नॉर्मल करा, थोडं ब्रीद इन ब्रीद आउट करायचं, थोडं शांतपणे अभ्यास करायचा. या 20 दिवसात तर आतापर्यंत तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो एका बाजूला आणि आता या 20 दिवसात आणि लास्ट एक्झिक्युशन करता, जसा पेपर सॉल्व्ह करता प्रॉपरली ते एका बाजूला. त्यामुळे हा जो टाइम आहे तुमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे. तर एक एक क्षण जो आहे, एक एक मिनिट जो आहे तो प्रॉपरली तुम्ही युटिलाइज करा, बिलकुल वेस्ट करायचा नाही. आता समोर काय करायचं नेमकं मग? तुमच्या डोक्यातही प्रश्न आला असेल की आम्हाला ठीक आहे ते तर समजलंच आहे, पण आता नेमकं करायचं तरी काय? तर सगळ्यात मेन काय असते? रिव्हिजन, थेरी रिव्हिजन, एमसीक्यू, टेस्ट आणि नॉन टेक. आता याला करायचं तरी कसं? बघा, टेस्ट तर 4 टेस्ट तरी तुम्ही मिनिमम द्यायला पाहिजे. मिनिमम मॅक्सिमम जे काही पकडा द्या किंवा एक 4-5 दिवसानंतर द्या. परत आणखी 4-5 दिवसानंतर एक द्या आणि एक्झामच्या 2 दिवसाच्या आधी एक टेस्ट द्यायची. तर अशा 4 टेस्ट मेनली दिल्या तरी तुम्हाला प्रॉपरली एक्झामचं जे काही पॅटर्न आहे ते समजून जाते. टेस्ट देण्याचे 2च मेन पॉइंट असतात. एक ते म्हणजे एक्झामचा पॅटर्न समजणे, एक्झाम पॅटर्न समजणे आणि दुसरं एक असते एक्झामचा पॅटर्न समजणे आणि दुसरं एक असते की तुम्ही जे काही आता काही क्वेश्चन आता तुम्ही रॉंग झालेत, तर ते रॉंग झाले तर तुम्ही त्यामध्ये जी मिस्टेक केली आहे ती सिली मिस्टेक आहे. मला कन्सेप्ट आठवला नाही, असं नेमकं कारण काय आहे तर ते गोष्ट लक्षात ठेवायची. पीसी किंवा लॅपटॉपचा यूज करून टेस्ट द्या. एक्झामचं तुम्हाला ऍक्च्युअल फील तसंच. ठीक आहे. तर हे टेस्टच्या बाबतीत. बाकी नॉन टेकला कसं करायचं? आता एक्झाम डेट आली, माझा टेक्निकलचा हा पोर्शन बाकी आहे, थोडंसं आता नॉन टेक करतो असं बिलकुल करायचं नाही. नॉन टेकच्या बाबतीत डेली प्रॅक्टिस होणे गरजेचं आहे. ते अर्धा 1 तास, 1-1.5 तास का होईना, पण डेली करा. जर तुम्ही डेली करणार तर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे रिझनिंग मधला म्हणा किंवा ॲप्टिट्यूड मधला म्हणा, तो कायम राहील. मराठीला एवढी करायची गरज नसते कारण ती आपली मातृभाषा आहे आणि तिथे क्वेश्चन असे येतात की जे आपण वाचून आन्सर देऊ शकू. पण रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड असा टॉपिक आहे की जिथे तुम्ही प्रॅक्टिस शिवाय सोल्युशनच नाही तिथे. जर तुम्ही प्रॅक्टिस थांबवून ठेवली नाही, आता फक्त टेक्निकलच्या मागे लागले 20 दिवस आणि रिझनिंग केलंच नाही, कॉन्फिडन्स सॉल्व्ह करू शकणार नाही. त्यामुळे रिझनिंगची प्रॉपर होईना 1 ते 1.5 तास जरी केलं तुम्ही तरी प्रॉपर तुमचं प्रॅक्टिस होईल आणि तिथे तुम्ही प्रॉपर एक्झिक्युशन करू शकणार.
ठीक आहे. आता एमसीक्यू आणि रिव्हिजनला कसं हँडल करायचं या 20 दिवसामध्ये. ठीक आहे. पुढच्या स्लाइडला बघू. हे सब्जेक्ट आपल्याकडे बनवायचं आहे आपल्याला. हे बघा, जर आपण काहीतरी प्लॅन बनवतोय, त्याला एक्झिक्युशन करतोय, तर आपण प्रॉपर वेला आहे. जर आता काहीच नाही, आता 20 दिवस आहे असं माहिती आहे ना, आपण आपल्याकडे सब्जेक्ट आहे, करतोय आपण आपल्याच मनानं कसंही काही, असं बिलकुल करायचं नाही. प्रॉपर तुम्ही प्लॅन बनवा आणि त्यानुसारच अभ्यास करा. आता पॉवर सिस्टीम आहे. 4 सब्जेक्ट आपले खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लास्टचा जर आपण रेकॉर्ड बघितला 2-3 एक्झाम मधला, तर पॉवर सिस्टीम हा खूप जास्त फोकस केलेला सब्जेक्ट आहे. मग या केसमध्ये आम्ही काय केलं पाहिजे, की पॉवर सिस्टीमला जास्त अभ्यास करायलाही कमी लेखायचं नाहीये. एक्झाम मध्ये काय होतं, की मेनली काय होतं, आपलं ट्रान्सलेशनचं जे काम आहे ते पॉवर सिस्टीम बेस आहे. त्यामुळे पॉवर सिस्टीमचे क्वेश्चन जनरली जास्त असतात. पण असं काही नाही की पुढच्या पेपरमध्ये तसंच पॅटर्न फॉलो होईल. जर तर असं पण 5% चान्सेस जर असे आहेत की नाही, असंही होऊ शकते किंवा मशीन, नेटवर्क किंवा मेजरमेंट या 3 पैकी एखादा सब्जेक्ट पण ते फोकस करू शकतात जास्त क्वेश्चन विचारण्यासाठी. त्यामुळे मेन सब्जेक्टमध्ये आपण कुठंच कमी पडायचं नाही. या 4 सब्जेक्टची थेरी असो किंवा एमसीक्यू, आपण बाकी उरलेले सब्जेक्ट कोणते आहे, पॉवर, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, अॅनालॉग, सीएस यातला 1-1, 2-2 क्वेश्चन विचारला जातो. यानंतर जे अवांतर सब्जेक्ट असतात ते ईएमएफटी आणि सिग्नल. तर आतापर्यंत तुम्ही त्या 2 सब्जेक्ट जर काहीच केलेलं नाही आहे, तर मी डायरेक्टली सांगेल त्याला तुम्हाला स्किपच करायचं आहे. एक्झिक्यूट करणार. तर हे 4 सब्जेक्ट जे असतात ते मेन सब्जेक्ट आहे आपल्यासाठी. तर 3 दिवस 3 दिवस 3 दिवस 3 दिवस, तर टोटल हे आपले 12 डेज. तर या 12 डेज मध्ये तुम्हाला हे 3-3 दिवस द्यायचे आहे याला, आणि उरलेला पॉवर, इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, अॅनालॉग, सीएस याला द्यायचे आहे तुम्हाला 1-1 दिवस पर डे, पर सब्जेक्ट 1-1 दिवस. तर 4 दिवस हे जातील. म्हणजे तुमचे 16 दिवस इथे गेले. तुमच्याकडे दिवस किती आहेत? 20 दिवस. एक्झामच्या आदल्या दिवशी अभ्यास होत नसतो किंवा एक्झामच्या आदल्या दिवशी सेंटर जर आपलं लांब असेल तर आपल्याला जायलाच टाइम होतो. त्यामुळे एक्झामचा आदला दिवस आपण तसंच कन्सिडर करत नाही. 16 दिवस राहिले, 2 दिवस आपण स्पेअर ठेवू, जेणेकरून काय आता तुम्ही तुमचा थोडा टाइम जाईलच. तर त्यामुळे आपण हे 2 दिवस स्पेअर ठेवलेले आहे. तर अशा अकॉर्डिंग तुम्ही प्लॅन करा. इथे एखादा दिवस कमी जास्त होऊ शकतो, पण त्यासाठीच आपण 2 दिवस एक्स्ट्रा आपल्याकडे ठेवले आहे, जेणेकरून आपल्याला प्रेशर येणार नाही. जर आपण प्रॉपर टाइम मध्ये तर प्लॅन, म्हणजे प्रॉपर टाइम मध्ये जर आता आपण कन्सिडर केलं की पॉवर सिस्टीम मी 3 दिवसात करणार, तर अर्धा दिवस तुम्हाला जास्तही लागला तरी काही प्रॉब्लेम नाही. हे 2 दिवस आपल्याकडे एक्स्ट्रा आहेत. किंवा एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की तुम्हाला पॉवर सिस्टीमला 3 दिवस लागले आणि नेटवर्कचा अभ्यास शॉर्टकट असतो, तर तिथे 2 दिवसातही होऊ शकतं. कारण तिथे थेरी जास्त नाही आहे. तिथे तुम्हाला फक्त जर तुम्ही आधी प्रॅक्टिस चांगलं केलेलं आहे नेटवर्कचं वेळेवर आता जास्त काही करण्याची गरज नसते. तर त्या केसमध्ये नेटवर्क 2 दिवसातही तुम्ही प्रॉपरली कंप्लीट करू शकता नेटवर्क. रेकॉर्ड विचारल्या जातात. त्यामुळे तर असं एखादा दिवस इकडे तिकडे मॅनेज करून तुम्ही प्रॉपर 20 दिवसाचं असं प्लॅन करायचं. आता याच्यामध्ये आणखी एक तुमचा डाऊट राहिलेला असेल की आता टेस्ट जर एमसीक्यू प्रॅक्टिस राहिला, तर हे जे आहे 3 दिवसामध्ये आम्ही काय करायला पाहिजे. या 3 दिवसाचं प्लॅनिंग असं असेल की तुम्ही 75% फोकस जो आहे किंवा टाइम जो आहे तुमचा त्या 3 दिवसामधला तो थेरीच्या रिव्हिजनला द्या आणि 25% जो आहे तो एमसीक्यू ला द्या. ठीक आहे. तर असं जर केलं तर तुम्ही तो सब्जेक्ट तुमचा प्रॉपर होऊन जाईल. हे जे शेवटचे दिवस आपली एक्झाम डेट आपल्याला समजून जाते कन्फर्म, त्या दिवसामध्ये रिव्हिजन खूप जास्त इम्पॉर्टंट रोल करते. जर तुम्ही प्रॉपर रिव्हिजन केली तर तुमचं वेळेवर तुम्हाला त्या 2 तासामध्ये प्रॉपर आठवते. आता तुम्हाला जर रिव्हिजनसाठी तुमच्याकडे शॉर्टमध्ये काही नसेल तर पॉवर सिस्टीम आणि अॅनालॉग हे असे 2 सब्जेक्ट आहेत ज्याचा मी ऑलरेडी क्रॅश कोर्स घेतलेला आहे. तर तुम्ही शॉर्टमध्ये स्पीडमध्ये बघू शकता जर तुम्हाला बघायचं असेल तर. कंटेंट चांगला आहे. बाकी तुमच्याकडे जर नोट्स ऑलरेडी बनलेल्या असेल तर तुम्ही त्याच यूज करा. ठीक आहे. आणि शॉर्टमध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर आपला क्रॅश कोर्स अवेलेबल आहे दोन्ही सब्जेक्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्लॅन करा. तुम्हाला सगळे तुमचे जेवढे काही नॉर्मल डाऊट असतात एक्झाम डेट समजल्यावर कसं काय करायचं ते सगळे याच्यात ऑलमोस्ट क्लिअर झाले. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जे नवीन स्टुडंट आहे, न्यू स्टुडंट, त्यांना असं होऊ शकतं की त्यांना नाही माहिती की आता ज्या वॅकन्सी आल्या त्या खरंच खूप मोठ्या वॅकन्सी आहे, बल्क वॅकन्सी आहे. यानंतर एवढ्या वॅकन्सी तुम्हाला कधी बघायला भेटतील ना मी सांगू शकणार ना कोणीच सांगू शकणार. त्यामुळे आता जर तुम्हाला हा चान्स भेटलेला आहे तर पास आउट आहे, मला काही जास्त दिवस भेटलेले नाहीये, 23 पास आउट आहे, मला थोडेच दिवस भेटले, माझ्या आधी 2-2, 3-3 वर्षापासून प्रिपरेशन करत आहे लोक, त्यांचं होईल माझं होणार नाही, असं बिलकुल निगेटिव्ह बिलकुल विचार करायचा नाही. नवीन स्टुडंट पण लागतो, असं काहीच नाही. तुम्ही जर प्रॉपर अभ्यास केलेला असेल तर तुमचं पण सिलेक्शन होऊ शकतं.
होऊ शकतं म्हणण्यापेक्षा होणारच आहे आपलं सिलेक्शन, अशा दृष्टीनंच तुम्ही प्लॅन करा, अशा दृष्टीनंच हे 20 दिवस युटिलाइज करा. आतापर्यंत तुम्ही टाइम दिलेलाच आहे ना, मग आताही समोरच्या 20 दिवसामध्ये त्याच प्रकारे द्या. पॉझिटिव्ह विचार करा आणि अभ्यास करा 20 दिवसांमध्ये, कुठंच कमी पडू नका, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल. हा जो चान्स भेटलेला आहे खरंच खूप इम्पॉर्टंट, आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला याआधी एक लाईव्ह एक्सपिरियन्स पण आला, जसं की तुम्ही डिस्कॉमचा पेपर दिलेला आहे. त्या डिस्कॉमच्या पेपरमध्ये तुम्हाला लाईव्ह एक्सपिरियन्स आला की एक्झाममध्ये वेगळी काही गरजच नाही आहे. पण ज्यांनी डिस्कॉम दिलं नाही त्यांच्यासाठी सांगते, खरंच ह्या वॅकन्सी आहे, बल्क वॅकन्सी आहे आणि खूप चांगला चान्स आहे. तुम्हाला 20 दिवसाच्या आधी समजलं, टेलिकॉमला आणखी 5-10 दिवस शिल्लक भेटले आहे, एक्स्ट्रा भेटलेले अभ्यासाला, तर त्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचं प्लॅन करा. आता डिस्कॉमचा लाईव्ह एक्सपिरियन्स आहे, तर डिस्कॉमचे जे काही पेपर झालेले आहे, एई असो का जेई असो, ते तुम्ही बघणे गरजेचं आहे. लास्टचा जो ट्रान्सकोचा पेपर झालेला आहे 2022 तोही तुम्ही बघणे गरजेचं आहे. हा पेपर आपल्या चॅनलला अवेलेबल आहे आणि डिस्कॉमचा एई जेईचा अवेलेबल नाही, तर तुम्ही दुसरीकडून किंवा तुम्ही स्वतः दिलेला असेल तर तुमच्याकडे जे क्वेश्चन असणारच आहे. तर डिस्कॉम एई जेई ट्रान्सको 2022चा तो आणि जन्कोचा पेपर, हे जे आहे आपले लेटेस्ट पीवायक्यू, हे तुम्ही एकदा तरी एक्झामच्या आधी, एक्झामला जायच्या आधी बघणे मस्ट आहे. जर तुम्ही जी कोणती एक्झाम तुम्ही द्यायला जाणार आहे त्याचे जर तुम्ही पीवायक्यूज बघितले नाही तर तुम्ही कुठेतरी कमी आहात. त्यामुळे हे जे पेपर आहे हे तुम्ही ऍटलिस्ट एकदा तरी सॉल्व्ह करून बघणे गरजेचं आहे, किंवा बघणे तरी गरजेचं आहे, की जेणेकरून तुम्ही जर सॉल्व्ह करून बघितलं एकदा तर तुम्हाला एक्झॅक्ट पॅटर्न समजून जाईल. मी तर तुम्हाला हे म्हणेल, टेस्ट सिरीज पेक्षा पण जास्त व्हॅल्युएबल असतात हे पीवायक्यू, जे ऍक्च्युअल आपल्या एक्झामचे पीवायक्यू आहे, डिस्कॉमचे म्हणा किंवा ट्रान्सकोचे म्हणा किंवा जनकोचे म्हणा. त्यामुळे या बाबतीत तुम्ही कुठेच कमी पडू नका. आता तुम्हाला 20 दिवसामध्ये नेमकं काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे सगळं मी सांगितलं. आता काय नाही करायला पाहिजे यामध्ये आणखी एक पॉईंट, तुम्ही तुमचे अदर जे फ्रेंड्स असतील, जे अभ्यासामध्ये जास्त काही नाही आहे या दिवसामध्ये, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील किंवा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट जर केला, ते तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह कमेंट घालतील आणि त्यामध्ये तुम्ही डिस्टर्ब होणार, असं बिलकुल करू नका. तुमच्या अभ्यासाला स्टिक राहा आणि त्याचा प्लॅन करून अभ्यासच करा, बाकी काहीच करू नका. इव्हन अभ्यासाला जेव्हा तुम्ही पेपरला जाणार तेव्हा पण लक्ष ठेवा की तुम्ही पेपरला जायच्या आधी तुम्हाला कोणासोबत, कारण एखादी निगेटिव्ह गोष्ट डोक्यात जर गेली तर आपण आपलं माइंड डिस्टर्ब होतो आणि त्यावेळेस माइंड सेट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमचा जो प्रॉपर अभ्यास झालेला तो तुम्ही एक्झिक्यूट करणं मस्ट आहे. आणि टेस्ट देताना तुम्ही एक्झामचा फील येणे इम्पॉर्टंट आहे, त्याच वेळी तुम्ही टेस्ट द्या. आणि आणखी एक, एक्झाम मध्ये जर कमी मार्क्स आले तर टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही टेन्शन घेतलं तर आणखी तुमचा जो अभ्यास झालेला आहे तोही तुम्ही विसरणार. त्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. जेवढे जर तुम्ही समजा 50 क्वेश्चन आहे आपले टेक्निकलचे, त्यापैकी 35 क्वेश्चन राईट केले आहे आणि 5 क्वेश्चन तुमचे रॉंग झाले इन केस, किंवा 2-3 क्वेश्चन रॉंग झाले, 5 क्वेश्चन रॉंग झाले, तर या केसमध्ये तुम्ही काय करणार? तर ठीक आहे ना, ते 5 क्वेश्चन तुम्ही त्याचा ते क्वेश्चन लिहा, त्याचा कन्सेप्ट लिहा, त्याचा आन्सर लिहा, सगळं समजून घ्या. जेणेकरून आता जर या 5 क्वेश्चन मधला एखादाही क्वेश्चन जर एक्झाम मध्ये आला किंवा त्या रिलेटेड आला तर तुमचं रॉंग होणार नाही. अशा पॉझिटिव्ह वेने तुम्ही त्या टेस्टला घ्या, जेणेकरून तुमचा जर स्कोर आता 85, 90 जे काही XYZ येत असेल तो तुमचा आणखी एक्झाम मध्ये जाऊन काय होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे, असाच विचार करायचा. अशाच पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही टेस्टला घ्यायचे. ठीक आहे. तर ऑलमोस्ट आता मी सगळेच पॉईंट इथे कव्हर केलेले आहे. टेस्टचंही तुम्हाला सांगितलं, 20 दिवसामध्ये नेमकं काय करायला पाहिजे हेही तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला लास्ट 20 डेज साठी ऑल द बेस्ट. आणि मला माहिती आहे तुम्ही तर प्रॉपर आतापर्यंत अभ्यास केलेला आणि या 20 दिवसालाही प्रॉपर एक्झिक्यूट केलं तर नक्कीच तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही मला सांगणार पण आहे की मॅडम माझं सिलेक्शन झालं. ठीक आहे. तर व्यवस्थित अभ्यास करा. कुठेही तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तुम्ही टेलिग्रामला मला पर्सनल, पण अभ्यासामध्ये कुठे कमी पडले नाही तर सिलेक्शन मध्येही कुठेच कमी पडणार नाही आणि शुअरली तुमचं सिलेक्शन होणार. ठीक आहे. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट. या 20 डेज साठी तुम्ही व्यवस्थित टेस्ट, तुम्ही त्या फायनल एक्झाम प्रॉपर तुम्हाला तो एक्झामचा फील येईल आणि तुम्ही प्रॉपर एक्झिक्यूट करू शकणार. तर व्यवस्थित अभ्यास करा लास्ट 20 डेज मध्ये. सगळ्यांना ऑल द बेस्ट.